अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावरील चैतन्य कॉलनी येथे मुख्य रस्त्यावर बांधकाम होत असलेल्या देशी दारूच्या दुकानांसमोर आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेकडोंनी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केलेत। दारूचे दुकान रद्द करण्याची मागणी करीत येथे प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला। यावेळी घोषणा देत बुलडोझरच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या देशी दारूच्या भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या। यावेळी हजारो नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानलेत। मानोरा वाशिम जिल्ह्यातून देशी दारूचे दुकान स्थलांतरित करून अमरावती येथील चैतन्य कॉलनी जुना बायपास रोड येथील प्रस्तावित होत असलेल्या देशी दारू दुकानाला नागरिकांचा प्रचंड विरोध असल्याने तात्काळ आमदार रवी राणा आपल्या शेकडो युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन 13 जानेवारीला सायंकाळी घटनास्थळ गाठले। दुकानाच्या बाजूला आदिवासी विभागाच्या मुलांचे वसतिगृह, दवाखाना असून नियम धाब्यावर बसून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्थलांतराची परवानगी कशी दिली असा संतप्त सवाल आमदार रवी राणा यांनी करून परिसरातील हजारो महिला पुरुषांनी घोषणा देत रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केले। अमरावती शहराच्या मध्यभागी एक मानोरा वाशिम या जिल्ह्यातून देशीची दारूची दुकान मंत्रालयातून त्यांनी स्थलांतर करून आणली। ज्या ठिकाणी आमच्या हजारो महिला, बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे, मंदिर आहे, हॉस्पिटल आहे, असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्यावर ठेवून मंत्रालयावरून परमिशन आणून वाशिमची देशी दारूची दुकान हे चैतन्य कॉलनी या परिसरामध्ये स्थलांतर करणं यासाठी संपूर्ण नागरिकांनी निषेध केला। आज अतिक्रमण विभागाची मी कारवाई करायला लावली, ती पूर्ण दुकान तोडली। या ठिकाणी या दुकानदारांचं सांगणं आहे, जर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्र्यालाही मी सबक शिकवील आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे खिलवून त्या दुकानदारालाही मी ठीक करील। इथे त्याला चेतावणी दिलेली आहे आणि हे दारूचं दुकान इथे उघडणार नाही, त्याच्यावर कडक मी कारवाई केली। यशवंतनगर जुना बायपास येथे एक देशी दारू दुकान प्रस्तावित आहे। या संदर्भात या भागातील अनेक महिलांनी माननीय आमदार रवी राणा यांच्याकडे तक्रारी केल्या। या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या, या महिला एक्साईज ऑफिसमध्ये गेल्या, कोणी यांचा आवाज ऐकला नाही आणि इथे त्या वास्तूमध्ये वाशिम जिल्ह्यातून स्थलांतरित झालेलं देशी दारू दुकान या ठिकाणी प्रस्तावित होतं। आज अमरावतीचे बंडेरा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रवी राणा यांनी या महिलांचा आवाज ऐकला आणि जागेवर न्याय देण्यासाठी बुलडोझर बाबा बनून रवी राणा यांनी या ठिकाणी बुलडोझर लावला आणि जे अतिक्रमित बांधकाम होतं या अवैध देशी दारू दुकानाचं हे सर्व बांधकाम या ठिकाणी पाडलेलं आहे। या महिलांच्या शाळेकरी मुलांचा शॉप या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी शाळेची मुलं या ठिकाणी स्कूल बसमध्ये बसतात। त्याच ठिकाणी जर देशी दारू दुकान असेल तर त्या देशी दारू दुकान मुलांवर काय संस्कार होणार? अनेक जणांची घरं उद्ध्वस्त होण्यापासून आज माननीय आमदार रवी राणा यांनी वाचवलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी देशी दारू दुकान होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता आणि ते बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आलेलं आहे। भविष्यात अमरावती जिल्ह्यात कुठेही देशी दारू नव्याने प्रस्तावित होत असेल आणि नागरिकांचा जर त्याला विरोध असेल 100% नागरिकांच्या बाजूने उभं राहून नागरिकांना न्याय देण्याची भूमिका माननीय आमदार रवी राणा, माननीय खासदार नवनीत राणा यांच्या वतीने संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी घेत आहे आणि देशी दारू दुकानाचं बांधकाम पाडल्याबद्दल नागरिकांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आणि सर्व नागरिक माननीय आमदार रवी राणा, माननीय खासदार नवनीत राणा यांचे आभार या ठिकाणी मानत आहेत। पूर्ण चैतन्य कॉलनी देशी दारू दुकान शिफ्ट होणार होतं, वाशिम जिल्ह्यामधून इथं शिफ्ट होणार होतं आणि त्याचा आम्हाला खूप त्रास होणार होता, कारण आमच्या मुलांचा तिथे स्कूल बसचा स्टॉप आहे, आमचा रोजचा यायचा रस्ता आहे। येणाऱ्या पाहुण्याऱ्यांना घराचा हे दारू द्यायचं, देशी दारूच्या घराचा ॲड्रेस सांगायचा का अशी आम्हाला लाज वाटत होती आणि आमच्या एरियाला लागून स्लम एरिया आहे, त्या एरियातले सगळे मुलं मुली आणि सगळे संध्याकाळच्या वेळेस लोक दारू पिऊन आमच्या रस्त्याने येणं जाणं करायची आणि त्यांना कसं सामना करायचा याच्यासाठी आम्ही आज रवी राणा यांना भेटलो सकाळी। त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी 6 वाजता त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य
त्याच्यासाठी मी रविभाऊ राणा यांचे आभार मानते आणि सगळ्या कॉलनीवासीय महिला पुरुष सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आभार मानते। यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत मुख्य प्रवक्ते जितू दुधाने, महानगर प्रमुख नितीन बोरकर, मिलिंद कहाले, कामगार शहर अध्यक्ष निलेश भेंडे, अनुप खडसे, गौतम हिरे, सद्दाम हुसेन, अंकुश मेश्राम, वंदना जामनेकर इत्यादींसह शेकडो हजारो नागरिकांनी साथ देत प्रचंड घोषणाबाजी करून बुलडोझरच्या मदतीने थेट देशी दारू दुकानाच्या भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या। यावेळी चैतन्य कॉलनी येथील रहिवाशांची तात्काळ आमदार रवी राणा यांनी दखल घेऊन आक्रमक आंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून दिल्याने हजारो नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले।